तुम्ही मागवा। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज तुमच्या घरी भेट देऊन राहिले, काय राजकीय वर्तुळात पण चर्चा सुरू झालेली आहे? खरं तर एक मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला तर एकूण चाललेच आहे तर घरी या, आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं. काय झालं की आपण इथून 5-7 वर्ष अगोदर 10 वर्ष अगोदर विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार दुसऱ्या इकडे कुठं होणार होता, तेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि तेव्हा आम्ही ती बातमी ऐकून आर आबा तेव्हा होते, तेव्हा आम्ही दोघंजणं गेलो आणि पवारसाहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकर सिंग होते, त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात, आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं. आता ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. राजकीय वातावरण एकदम ढवळून निघालं, कारण सातत्याने तुम्ही जर आपण न्याय हक्कासाठी नेहमी लढता, विधानसभेमध्ये पण तुम्ही खूप आक्रमक झाले होते, त्यामुळे असं कुठेतरी लोकांना थोडं असं वाटतं की बच्चू कडू महाविकास आघाडीत सहभागी होत आहे. नाही, मला असं वाटतं का असा त्याच्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे, आणि आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जेथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ. महाविकास आघाडीकडून जर ऑफर आली तुम्हाला भविष्यात, कसं आहे, आखरी पक्ष आहे आमचा, आमच्या पक्षाचं कुठं भलं होते, जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहते तसं आम्ही पाहणार आहोत. आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील, पण फक्त एक पण आहे, शिंदे साहेब. पण यापूर्वी अमरावती लोकसभेवर प्रधान दावा सुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळं दोघांच्या चर्चेला आम्ही 1-2 जागेसाठी करणार नाही, करू तर 3-4 जागा घेऊनच करू. तुम्हाला जर अमरावती लोकसभा मतदारसंघ जर दिला तर 1-2 जागेसाठी करणार नाही, करू तर 3-4 जागेसाठीच हात ठेवून, तर तसं करण्यात काही अर्थ नाही ना. आणि निवड एकदम अमरावतीच का, अनेक मतदारसंघ आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, वर्धेमधले 6 तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे, अमरावती आहे, तिकडे यवतमाळ आहे, असे 3-4 मतदारसंघ, जळगाव आहे जिथे आमची ताकद मजबूत आहे. काल यशोमती ठाकूर म्हणाले की बच्चू कडूंनी एक तर महाविकास आघाडी सोडून जायलाच नव्हतं पाहिजे, आता गेले आहेत पण